In last video, Kingdom Animalia, we are going to discuss here about phylum Porifera and phylum Cnidaria. In today's video, we are discuss here phylum Ctenophora and next phylum Platyhelminthes. There are in phylum Ctenophora, the characteristics are, first one is these are commonly called as comb jellies and or it is also called as sea walnuts. म्हणजेच आपण याला कॉमन कोंब जेलीज किंवा सी वॉलनट असे म्हणतो. दीज आर एक्सक्लुसिव्हली मरीन, म्हणजे हे जास्तीत जास्त खारट पाण्यामध्ये राहणारे असतात. काहीच यातले फ्री स्विमिंग आहेत आणि यातले फ्री स्विमिंग म्हणजे पूर्णपणे मुक्तपणे पोहणारे असे आहेत. बॉडी इज अ डिप्लोब्लास्टिक, मीन्स इन दीज ॲनिमल्स बॉडी हॅज 2 layers, that is 2 germ layers. Therefore it is diploblastic, radially symmetrical body with blind sac body plan. Blind sac body plan means having only one opening is present, that is a mouth. विद्यार्थी मित्रांनो, फायलम टिनोफोरा आणि फायलम निडारिया ह्या दोन्ही फायलमचे जवळजवळ 50% गुणधर्म सगळे कॅरेक्टरिस्टिक्स सगळे एकसारखेच आहेत. Animals in Ctenophora includes tissue level organization, means this is the in these animals tissue level organization is present. म्हणजे या ऑर्गनायझेशन म्हणजे या फायलममध्ये आपल्याला सेल पासून टिश्यू तयार झालेले दिसतात आणि टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन बॉडीमध्ये दिसून येतं. देन लोकोमोशन इज कॅरीड आउट बाय 8 rows ऑफ सिलिएटेड कोंब प्लेट्स. म्हणजे यांचं लोकोमोशन जे आहे या प्राण्यांचं, या लोकोमोशन करण्यासाठी यांना सिलिएटेड म्हणजे बॉडीवरती सिलियासारखे बारीक केसासारखे कोंब प्लेट्स असतात आणि त्या कोंब प्लेट्सद्वारे हे काय करतात, लोकोमोशन करतात. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द टिनोफोर्स इज बायोलुमिनेसन्स, मीन्स बायो मीन्स जीव, लुमिनेसन्स मीन्स दीज आर दी लाईट इमिटेड प्रॉपर्टी इज देअर फॉर दीज ॲनिमल्स हॅव्हिंग लाईट इमिटंट प्रॉपर्टी. म्हणजेच ते काय करतात, लाईट इमिट करतात म्हणजे बाहेर टाकतात आणि म्हणून हे प्राणी जे आहेत त्यांना बायोलुमिनेसन्स असं म्हणायचं. लाईक निडारियन्स, टिनोफोर्स ऑल्सो एक्झिबिट एक्स्ट्रा अँड इंट्रासेल्युलर डायजेशन. म्हणजे निडारियन सारखंच यांच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन सुद्धा आहे आणि इंट्रासेल्युलर डायजेशन सुद्धा आहे. रिप्रोडक्शन इज सेक्शुअल, म्हणजे या प्राण्यांमध्ये रिप्रोडक्शन हे सेक्शुअल आहे म्हणजे लैंगिक पद्धतीनं आहे. विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, म्हणजेच लैंगिक पद्धतीनं जे प्रजनन आहे त्यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. निडोब्लास्ट आर अब्सेंट, या प्राण्यांच्यामध्ये निडोब्लास्ट नसतं आणि त्यामुळेच यांना अनिडारियन्स असं म्हणतात. म्हणजे हे निडारियन्स आणि यामध्ये हा एक मुख्य फरक आहे की यांच्यामध्ये निडोब्लास्ट अब्सेंट असतो म्हणजे नसतो. इन्स्टेड दे हॅव कोलोब्लास्ट, म्हणजे यांच्यामध्ये निडोब्लास्ट नाही आहे पण कोलोब्लास्ट आहे. कोलोब्लास्ट म्हणजेच स्टिकी सेल्स. स्टिकी सेल्स म्हणजे चिकटणाऱ्या पेशी आहेत की ज्या टू कॅप्चर द प्रे, म्हणजे कशासाठी असतात, आपलं भक्ष्य पकडण्यासाठी. आणि म्हणून ह्या प्रे म्हणजे त्याचं भक्ष्य जे आहे ते कॅप्चर पकडण्यासाठी याचा त्याला वापर होतो आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये कोलोब्लास्ट सेल्स आहेत, मीन्स स्टिकी सेल्स आहेत. टिनोफोरा इज represented by very few members, hence it is considered as one of the minor phyla. म्हणजे टिनोफोरा यामध्ये काहीच फक्त मेंबर्स आपल्याला आढळून येतात आणि म्हणून हा अतिशय पूर्णपणे ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये हा अतिशय छोटा फायलम आहे आणि म्हणून याला मायनर फायला असं म्हणतो. याचं एक्झाम्पल आहे प्ल्युरोब्रॅकिया, टिनोप्लॅना. देन तुम्ही हे दोन्ही फायलम आकृतीमध्ये पाहू शकता.
कोलोब्लास्ट, प्लुरोब्रॅकिया. देन आपण आता पुढचा फायलम हिअर प्लॅटी मीन्स फ्लॅट, प्लॅटी मीन्स फ्लॅट and helminth means worm. Therefore these are also called as a flat worms. Example of this platyhelminthes is the planaria, tinea, that is a tapeworm, then fasciola, that is a liver fluke. These are all endoparasites. Therefore in this phyla mostly organisms are endoparasites. बॉडी ऑफ दिस प्लॅटीहेल्मिंथिस, प्लॅटीहेल्मिंथिस मीन्स फ्लॅट वर्म. आपण याला चपटे कृमी असं पण म्हणतो. तर या फायलामध्ये किंवा पट्टीसारखे दिसणारे, रिबनसारखे दिसणारे असे हे काय आहेत, जंत आहेत. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज अ डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटनड. डॉर्सो व्हेंट्रली म्हणजे डॉर्सल साईड म्हणजे कुठली बाजू, पाठीमागची बाजू, पाठीच्या कण्याची बाजू, आणि व्हेंट्रल साईड म्हणजे फ्रंट साईड. देअरफॉर बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज अ डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटनड. म्हणजे डॉर्सली आणि व्हेंट्रली दोन्ही बाजूनी ही बॉडी कशी असते, फ्लॅट असते, चपटी असते. हेन्स आर कॉल्ड ॲज फ्लॅट वर्म. म्हणून आपण यांना काय म्हणतो, फ्लॅट वर्म्स. ॲनिमल्स आर असिलोमेट. हे जे प्लॅटीहेल्मिंथिस मधील ॲनिमल्स असतात ते असिलोमेट आहे, म्हणजे यांच्यामध्ये सिलोम नाही आहे, म्हणजे यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नाही आहे, आणि म्हणून यांना आपण असिलोमेट असं म्हणतो. दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स हॅव्हिंग 3 germ layers, that is a outer ectoderm, inner one is a endoderm and middle one is a mesoderm. Therefore showing organ system grade of organization. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इनव्हर्टिब्रेट मध्ये हा असा पहिला फाईल आहे की ज्याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम डेव्हलप झालेली आहे, आणि म्हणून आपण याला ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजेच आपण याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम डेव्हलप झालेली आहे, आणि म्हणून ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हे याचं पर्टिक्युलरली कॅरेक्टरिस्टिक आहे. दीज आर मोस्टली इंडोपॅरासाइट. म्हणजे हे सगळे काय आहेत, इंडोपॅरासाइटिक आहेत. म्हणजे होस्टच्या शरीराच्या आत जाऊन राहतात आणि तेथून आपलं अन्न सेवन करत असतात. अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग. यातले काही फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे मुक्तपणे राहणारे आहेत. पॅरासाइटिक फॉर्म्स शोज प्रेझेन्स ऑफ हुक्स. आता हे परजीवी आहेत आणि त्यांना ब्लड सक करण्यासाठी किंवा ह्यांना अन्न शोषून घेण्यासाठी हुक्स आहेत. अँड सकर्स. आणि यांना होस्टच्या शरीराला चिकटून राहण्यासाठी बॉडीला स्पेशल काय असतात, सकर्स असतात. म्हणजे सकर्स असतात ते कशासाठी, तर अटॅचमेंटसाठी. टू द बॉडी ऑफ द होस्ट. बॉडी इज कव्हर्ड बाय क्युटिकल. इन पॅरासाइट्स म्हणजे पूर्ण बॉडीला वरून क्युटिकल हे आवरण असतं पॅरासाइट्समध्ये. और सिलिया, किंवा याला काय असतात, सिलिया म्हणजे पूर्ण बॉडीवरती काय असतात, सिलिया म्हणजेच केसासारखे घटक असतात. इन फ्री लिव्हिंग फॉर्म्स म्हणजे सिलिया जे आहेत ते फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये असतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्समध्ये हे सिलिया असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज जनरली अब्सेंट इन पॅरासाइटिक फॉर्म्स. विद्यार्थी मित्रांनो, या प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये जे पॅरासाइटिक फॉर्ममध्ये आहेत त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पूर्णपणे काय असते, अब्सेंट असते. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम हे जे प्राणी पॅरासाइटिक आहेत, परजीवी आहेत, त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमच डेव्हलप झालेली नसते. बट इन फ्री लिव्हिंग फॉर्म्स इट इज इनकम्प्लीट ब्लाइंड सॅक प्लॅन. ब्लाइंड सॅक प्लॅन मीन्स यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट मीन्स माउथ अँड ॲनस आर नॉट डेव्हलप्ड. There is only one opening is present, that is only mouth is present. Therefore this is a blind sac body plan. म्हणजे फक्त शरीरामध्ये एकच ओपनिंग आहे, ती म्हणजे माउथची, आणि म्हणून यांना बॉडी ही त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही इनकम्प्लीट असते असं म्हटलं जातं.
ॲनिमल्स हॅव फ्लेम सेल्स. या प्राण्यांच्या मध्ये फ्लेम सेल्स असतात. फ्लेम सेल्स और प्रोटोनेफ्रिडिया. आता हे फ्लेम सेल्स जे आहेत त्याचं स्पेशल फंक्शन आहे ते देज आर एक्सक्रिटरी इन फंक्शन, देअरफॉर हेल्पफुल फॉर एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. म्हणजेच हे एक्सक्रिशन करतात, म्हणजेच एक्सक्रिशनसाठी म्हणजेच वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी, उत्सर्जनासाठी त्यांच्यामध्ये फ्लेम सेल्स आहेत किंवा त्यालाच आपण म्हणायचं आहे प्रोटोनेफ्रिडिया. अँड ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच एक्सक्रिशन बरोबर ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे सॉल्ट आणि वॉटरचं बॅलन्स करण्यासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये ह्या सेल्स त्याला मदत करत असतात. ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट. व्हॉट इज मीन दिस हर्मॅफ्रोडाइट? Hermaphrodite means these are bisexual animals. Means in each and every living body of this platyhelminthes worms, these having both sex organs are present, that is the male sex organs as well as female sex organs are present in a single body. Therefore it is called as a bisexual, or it is also called as a hermaphrodite. Therefore here म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन्स एका शरीरामध्ये प्रेझेंट असल्यामुळं यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन दिसून येतं. म्हणजेच सेल्फ फर्टिलायझेशन म्हणजे स्वतःचेच गॅमेट्स त्या स्वतःच्याच बॉडीमध्ये काय होतात, फ्यूज होतं, म्हणजे फर्टिलायझेशन होतं आणि त्यामुळे तिथंच आपले मेल सेक्स सेल आणि फिमेल सेक्स सेलचं फ्युजन होतं. म्हणून फर्टिलायझेशन हे सेल्फ आहे. फ्यू हॅव हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. या प्राण्यांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे काही प्राण्यांच्या मध्ये यातल्या की आपल्याला हाय पॉवर ऑफ रिजनरेशन दिसून येतं. म्हणजे शरीराच्या काही भागांमध्ये रिजनरेशन पॉवर दिसते, म्हणजे पुनर्निर्मितीची क्षमता यांच्यामध्ये आढळून येते. अँड शो पॉलीएम्ब्रिओनी. पॉलीएम्ब्रिओनी, पॉली मीन्स मेनी, म्हणजे यांच्यामध्ये अशी पण क्षमता आहे की ते अनेक एम्ब्रिओ तयार करू शकतात. आणि म्हणून या प्राण्यांच्यामध्ये ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. याचं एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथिस. एक्झाम्पल आर फॅसिओला. नेक्स्ट वन इज अ टिनिया. टिनिया इज ऑल्सो इंडो पॅरासाइट. इट इज अ लाईक अ टेपवर्म. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ टेपवर्म. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे प्लानारिया. हे तीनही इंडो पॅरासाइट्स असतात. त्यानंतर पुढचा फायलम आहे फायलम अस्केलमिंथस. Askelminthus. Here ascus means sac. Ascus means sac. And helminth means worms. Means these worms having sac-like structure, or it is also called as a Nemathelminthis. This phylum is also called as a Nemathelminthis. Nemathelminthis. Nemathelminthis having nema means thread. This nema, it is also called as a thread. That is a thread-like appearance is there. म्हणजे हे जे जंत आहेत, हेल्मिंथ म्हणजे वर्मच आहेत हे एक प्रकारचे, पण हे दोऱ्यासारखे असतात, एकदम बारीक असतात आणि त्यामुळे हे हेल्मिंथ आणि हे अस्कस म्हणजे सॅक लाईक बॉडी आहे आणि शिवाय हे दोऱ्यासारखे दिसतात. यामध्ये एक्झाम्पल आहे अस्कॅरिस. अस्कॅरिस म्हणजे राऊंड वर्म, गोल कृमी. उचेरिया बँक्रॉप्टी म्हणजे फिलारियल वर्म, म्हणजे यामुळे फिलारियासिस हा डिसीज दिसून येतो, घडून कॉज होतो. आणि स्टोमा म्हणजे हुक वर्म हे त्याचे एक्झाम्पल आहेत. दीज आर मोस्टली पॅरासाइटिक. हे जास्तीत जास्त करून काय आहेत, परजीवी आहेत.
फ्यू फॉर्म्स आर फ्री लिव्हिंग, यातले काही मुक्तपणे राहणार आहेत, फ्री लिव्हिंग आहेत. दे बॉडी इज अ लॉंग, यांच्यामध्ये बॉडी जर बघितला मुलांनो तर अस्केलमेंथिसचं पहिला एक्झाम्पल आहे अस्कॅरिस. अस्कॅरिस जर तुम्ही जंत बघितला तर बॉडी अतिशय लॉंग असते आणि निमुळती होत गेलेली असते दोन्ही टोकांना, त्यामुळे बॉडी इज लॉंग. सिलिंड्रिकल म्हणजे सिलिंडरसारखी लांबट असते. थ्रेड लाईक दोऱ्यासारखी असते. सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन म्हणजे जर आपण त्याचा आडवा छेद घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये सर्क्युलर स्ट्रक्चर दिसतं. देन हेन्स आर कॉल्ड राऊंड वर्म्स आणि म्हणून आपण ह्याला गोल कृमी असं पण म्हणतो. दे आर ट्रिप्लोप्लास्टिक मीन्स हॅव्हिंग दे आर मेड हॅव्हिंग 3 जर्म लेयर्स, आउटर इक्टोडर्म, मिडल मेसोडर्म अँड इनर वन इज अ इंडोडर्म. बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी, बायलॅटरली म्हणजे त्या बॉडीचे समान 2 भाग होतात म्हणजे द्विपार्श्व सममित ह्याची बॉडी असते. देन सुडोसिलोमेट, सुडो मीन्स खोटे अँड सिलोमेट मीन्स बॉडी कॅव्हिटी म्हणजे यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे पण ती खोटी आहे म्हणजे काय सुडोसिलोमेट म्हणजे ती पूर्णपणे तयार झालेली नसते. विथ ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजे बघा आतून त्याला ट्यूब आहे, ती डायजेस्टिव्ह सिस्टीमची ट्यूब आहे आणि त्याला बाहेरून कव्हर केलेल्या बॉडीचं जो आउटर मोस्ट कवरिंग आहे हे पण ट्यूबसारखी म्हणजे बॉडीच ट्यूबसारखी दिसते. बाहेरच्या ट्यूबमध्ये आतमध्ये पण पुन्हा त्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमची ट्यूब आहे आणि म्हणून आपण याला ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन असं म्हणतो. यानंतर या प्राण्यांच्या मध्ये म्हणजे प्लॅटीहेल्मिंथिस ग्रुपमध्ये दे हॅव बॉडी इज कवर्ड बाय टफ अँड रेझिस्टंट क्युटिकल, पूर्णपणे शरीरावरती टफ म्हणजे कठीण असं रेझिस्टंट क्युटिकल असतं म्हणजे रेझिस्टंट म्हणजे त्या बॉडीला संरक्षण करण्यासारखं क्युटिकल कवरिंग आहे. बॉडी वॉल हॅज लॉन्जिट्युडनल मसल्स, पूर्णपणे बॉडी वॉलमध्ये म्हणजे शरीराचे जे मसल्स आहेत ते लॉन्जिट्युडनल आहेत, लांबट आकाराचे आहेत. बट नो सर्क्युलर मसल्स, पण त्याच्यामध्ये गोल मसल्स नाही आहेत, सर्क्युलर शेपचे मसल्स नाही आहेत, लॉन्जिट्युडनल मसल्स आहेत. ॲलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट म्हणजे यामध्ये अस्केलमेंथिसमध्ये मात्र ॲलिमेंटरी कॅनल कम्प्लीट आहे. कम्प्लीट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये माउथ पण आहे आणि ॲनस पण आहे. आणि प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये आपण कसं बघितलं होतं की त्याच्यामध्ये इनकम्प्लीट बॉडी प्लॅन आहे म्हणजे माउथ आहे पण ॲनस नाही आहे. आणि पण इथं अस्केलमेंथिसमध्ये मात्र बॉडी प्लॅन म्हणजे बॉडी पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे म्हणजेच पूर्णपणे याच्यामध्ये माउथ आणि ॲनस हे डेव्हलप्ड झालेले आहेत म्हणजेच याचा अर्थ असा आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कम्प्लीट आहे. त्यानंतर माउथ आणि ॲनस हे अपोजिट एंडला असतात. फॅरिंग्स इज वेल डेव्हलप्ड म्हणजे या प्राण्यांच्या मध्ये फॅरिंग्स घसा डेव्हलप झालेला असतो. अँड मस्क्युलर एक्सक्रिशन टेक प्लेस बाय कॅनल्स ऑर ग्लँड सेल्स, या प्राण्यांच्या मध्ये एक्सक्रिशन म्हणजे वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी त्याच्यामध्ये स्पेशल कॅनल आहेत किंवा ग्लँड सेल्स आहेत. देन एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स आर इलिमिनेटेड थ्रू एक्सक्रिटरी पोअर म्हणजे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स इलिमिनेट करण्यासाठी बाहेर टाकण्यासाठी त्याला काय असतात, बॉडीला छिद्र आहेत आणि त्याला एक्सक्रिटरी पोअर म्हणतो आपण. त्या पोअरमधून ते वेस्ट मटेरियल काय करतात, बाहेर टाकतात. नर्वस सिस्टीम हॅज अ नर्व रिंग अँड नर्व्स, या प्राण्यामध्ये नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था जी आहे ती डेव्हलप झालेली असते पण ती नर्व रिंगच्या रूपात असते आणि नर्व्सच्या रूपात म्हणजे चेता आणि त्या चेतांनी बनलेली रिंग ह्याच्या व्हेंट्रल साईडला तयार झालेली असते. ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, या प्राण्यांचं वैशिष्ट्य बघा, हे प्राणी युनिसेक्शुअल आहेत म्हणजे एक लिंगी आहेत म्हणजे यांच्यामध्ये लिंग सेपरेट असतात म्हणजेच दॅट इज अ सेक्सेस आर सेपरेट. ॲनिमल्स लाईक अस्कॅरिस शोज सेक्शुअल डायमॉर्फिझम, हे प्राणी जे आहेत यांच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम आहे. सेक्शुअल डायमॉर्फिझम मीन्स द बॉडी कॅरेक्टर्स विच शोज सेक्सेस आर सेपरेट, दॅट इज अ मेल अस्कॅरिस is different and female ascaris different. Animals like ascaris
in the example of this Aschelminthis is Ascaris, and in Ascaris it shows a sexual dimorphism. Usually female Ascaris is longer and broader and have straight posterior end. म्हणजे याच्यामध्ये बघितलं आपण Ascaris मध्ये बघितलं तर फिमेल जी असते, मादी जी असते ती नेहमी आकाराने लांब, त्यानंतर ब्रॉडर म्हणजे थोडीशी आकाराने ब्रॉडर, जाडीला पण जास्त, लॉंगर, आणि तिचं पोस्टेरियर म्हणजे शेवटचं जे टोक आहे ते काय असतं, स्ट्रेट असतं. पण ॲज कम्पेअर्ड टू फिमेल, मेल इज अ शॉर्टर अँड नॅरोवर. पण मेल म्हणजे नर मात्र ह्यातला कसा असतो, शॉर्टर म्हणजे आकाराने लहान आणि नॅरोवर म्हणजे अरुंद असतो. अँड हॅज कर्व्ड पोस्टेरियर एंड विथ अ पेअर ऑफ पिनियल सीटी फॉर कॉप्युलेशन. म्हणजे मेलला मात्र पोस्टेरियर एंडला काय असतं, कर्व असतो, आणि त्या कर्वलाच त्याच्या पिनियल सीटी असतं, आणि ह्या पिनियल सीटीचा उपयोग त्याला फिमेल बरोबर कॉप्युलेशनसाठी होत असतो. फर्टिलायझेशन इज इंटरनल. अस्केलमेंथिसमध्ये फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे, शरीराच्या आत आहे. डेव्हलपमेंट मे ऑर मे नॉट इन्क्लूड लार्वल स्टेज. याच्या वाढीच्या ज्या अवस्था आहेत, म्हणजे फर्टिलायझेशन जरी आत इंटरनली असलं तरी वाढीच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांमध्ये मात्र लार्वल स्टेज, काही ठिकाणी काही प्राण्यांच्यामध्ये लार्वल स्टेज आहे आणि काही प्राण्यांच्यामध्ये लार्वल स्टेज दिसून येत नाही. या अस्केलमेंथिसमधलं एक्झाम्पल आहेत उचेरिया, देन नेक्स्ट इज Ascaris and Uncyclostoma hookworm. असे याचे एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल ऑफ दिस फायलम Annelida इज earthworm. Annelida here, annulus means ring. Annulus it is also called as a ring. Therefore here these animals are ring like appearance. Example of this Annelida is Nereis, Ferretima postuma, that is a earthworm, and Hirudinaria, that is a leech. They are characteristics of these animals are they are commonly called ringworms. म्हणजे आपण याला नेहमी आपण काय म्हणतो, रिंग वर्म्स. रिंग म्हणजे याच्या शरीरावरती सेगमेंट असतात आणि सेगमेंट असल्यामुळे ते रिंग सारखं गोलाकार बॉडी त्याची दिसते, किंवा त्यालाच आपण सेगमेंटेड वर्म्स असं देखील म्हणतो. ॲनिमल्स मे बी ॲक्वॅटिक. आता हे प्राणी जे आहेत ते ॲक्वॅटिक म्हणजे काही यातले प्राणी पाण्यात राहतात म्हणून ते ॲक्वॅटिक, आणि काही हे इक्टोपॅरासायटिक आहेत. इक्टोपॅरासायटिक म्हणजे परजीवी आहेत, पण ते बहिस्थ परजीवी आहेत म्हणजे बाहेरून होस्टच्या शरीरावरती अवलंबून असतात. ऑर फ्री लिव्हिंग म्हणजे काही मुक्तपणे राहणारे आहेत, आणि काही बरोविंग हॅबिट आहे त्यांची. बरोविंग हॅबिट म्हणजे मातीमध्ये राहणारे, मातीला पोखरणारे. इन मॉइस्ट सॉईल म्हणजे बरोविंग इन मॉइस्ट सॉईल. आता यातला एक्झाम्पल घेतला आपण तर अर्थवर्म जो आहे तो त्याची बरोविंग हॅबिट आहे, तो मॉइस्ट माती भुसभुशीत करतो, मातीमध्ये खोलवरती जातो. They show bilaterally symmetrical body with metameric segmentation. म्हणजे बॉडी ही पूर्णपणे बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, म्हणजे बॉडी द्विपार्श्व सममित दाखवते. म्हणजे बॉडीचे मुख्य अक्षापासून दोन समान भाग होतात, त्याला आपण बायलॅटरली सिमेट्रिकल असं म्हणायचं. आणि मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणजे संपूर्ण बॉडीवरती, आता आपण गांडोळाचंच घेतलं तर पूर्ण बॉडीवरती 100 ते 110 त्याचे सेगमेंट असतं, आणि पर्टिक्युलर अवयव हा पर्टिक्युलर सेगमेंटामध्ये आपल्याला सापडतोच. म्हणजे ठराविक सेगमेंटमध्ये ठराविक त्याचे अवयव असतात, त्याला आपण मेटामेरिक सेगमेंटेशन असं म्हणतो. आता यामध्ये याचे कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण जर बघितलं तर बॉडी रिजन जर बघितलं आपण अर्थवर्मचे, तर अर्थवर्ममध्ये बॉडीचे क्लायटेलमनुसार त्याचे 3 भाग पडतात. त्याला स्पेशल स्ट्रक्चर आहे. म्हणजे एकूण अर्थवर्ममध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या अँटेरियर पोर्शन जो आहे
त्या अंटेरियर पोर्शन नंतर मिडल पोर्शनला असे काय आहे, त्याच्यामध्ये क्लायटेलम आहे आणि त्या क्लायटेलममुळं ह्या संपूर्ण बॉडीचे 3 भाग पडतात आणि त्या 3 भागामध्ये असे त्याला सेगमेंट असतात. ह्या सेगमेंट नंतर हा ॲनस आहे, इथं माउथ आहे आणि हा क्लायटेलम आहे. क्लायटेलम म्हणजेच एकूण इथं 3 सेगमेंट एकमेकांमध्ये फ्यूज झालेले असतात आणि फ्यूज होऊन हा भाग तयार झालेला असतो. या क्लायटेलम नुसार ह्या बॉडी रिजनचे 3 भाग पडतात. सुरुवातीचा भाग असतो माउथ पासून क्लायटेलम पर्यंतचा, याला आपण प्री क्लायटेलार रिजन असं म्हणायचं. प्री क्लायटेलार रिजन. देन इथं 3 सेगमेंट फ्यूज झालेले आहेत, तो क्लायटेलम, आणि उरलेला ॲनस पर्यंतचा जो भाग असतो तो पोस्ट क्लायटेलार रिजन. पोस्ट क्लायटेलार रिजन असे त्याचे 3 भाग पडतात. त्यानुसार लोकोमोशन इज विथ द हेल्प ऑफ लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर मसल्स. याला लोकोमोशन करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी एक तर लांबट आकाराचे मसल्स आहेत किंवा सर्क्युलर म्हणजेच सर्कल सारखे गोलाकार मसल्स आहेत. लोकोमोटरी स्ट्रक्चर्स लाईक सीटी. आता याला आपण बघितलं तर बाहेरून आपल्याला याला पाय दिसणार नाहीत, पण त्याच्या त्वचेमध्ये त्याला सीटी असतात. म्हणजे स्पेशली अर्थवर्ममध्ये त्याच्या त्वचेमध्ये आपल्याला सीटी दिसून येतात. तर त्या सीटी आहेत फक्त अर्थवर्ममध्ये असतात, त्या कॉमा शेप्ड असतात. ह्या सीटी त्याला लोकोमोशन करण्यासाठी म्हणजे मातीमध्ये पुढं सरकण्यासाठी त्याला मदत करतात. नेरिस हे त्याच्या ॲनेलिडाचंच दुसरं एक्झाम्पल आहे. नेरिस ॲनेलिडा फायलममध्ये दिसून येतो. नेरिसमध्ये मात्र पॅरापोडिया असतात. पॅरापोडिया म्हणजे त्याला भरपूर पाय आहेत म्हणून तो पॅरापोडिया. त्यानंतर लोकोमोशनसाठी लीचमध्ये म्हणजे जळू या प्राण्यामध्ये मात्र सकर्स असतात. म्हणजे त्याला फर्म अटॅचमेंट करण्यासाठी, चिकटून राहण्यासाठी, होस्टच्या शरीरावरती चिकटून राहण्यासाठी त्याला काय असतात, सकर्स असतात. ॲलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट इन धिस ॲनिमल्स. म्हणजे या प्राण्यांच्यामध्ये ॲलिमेंटरी कॅनल, डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पूर्णपणे डेव्हलप झालेली असते. म्हणजे माउथ आणि ॲनस हे पूर्णपणे डेव्हलप झालेले असतात. एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक प्लेस थ्रू द बॉडी वॉल. पूर्णपणे बॉडी वॉलमधून एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे याच्यामध्ये वायूचं आदान प्रदान, देवाणघेवाण जे आहे ते पूर्णपणे त्वचेतूनच होत असतं. त्याच्यासाठी त्वचेमध्ये त्याला पोर्स असतात. सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज्ड टाईप. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम जे रक्ताभिसरण संस्था जी आहे त्याची ती क्लोज टाईप आहे. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया. म्हणजे याला एक्सक्रीशनसाठी स्पेशल सेल्स आहेत, त्या म्हणजेच नेफ्रिडिया. म्हणजे ह्याच्या एक्सक्रीशन वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्यासाठी नेफ्रिडिया आहेत. नर्वस सिस्टीम याची जी चेतासंस्था आहे ती चेतासंस्था ही डेव्हलप झालेली असते आणि ती सुद्धा नर्व रिंग आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड. म्हणजे या प्राण्याच्या व्हेंट्रल साईडला जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी नर्व कॉर्ड डेव्हलप झालेली असते आणि त्या नर्व कॉर्डला वरती टोकाला नर्व रिंग तयार झालेली असते. ही नर्व रिंग आणि नर्व कॉर्ड ही गँग्लिऑननी तयार झालेली असते आणि त्यामुळं त्यामार्फत याचं संपूर्ण शरीराचं नियंत्रण चालू असतं. देन नर्व कॉर्ड इज अ व्हेंट्रल. पूर्णपणे नर्व कॉर्ड ही बॉडीच्या व्हेंट्रल साईडला असते. व्हेंट्रल म्हणजे फ्रंट साईडला असते. सॉलिड नर्व कॉर्ड सॉलिड असते, भरीव आहे. गँग्लिओनेटेड म्हणजे पूर्ण नर्वस सिस्टीममध्ये गँग्लिओन असतात. गँग्लिओन मीन्स दीज आर दी बंच ऑफ नर्व सेल्स अँड ते एकमेकांना कनेक्ट झालेले असतात मसल्सनी आणि त्याद्वारे ही नर्व कॉर्ड पूर्णपणे व्हेंट्रल साईडला पूर्णपणे डेव्हलप झालेले असते. मोस्टली हर्मॅफ्रोडाइट्स. म्हणजे अनेलिडाचं हे आणखीन एक वैशिष्ट्य की हे हर्मॅफ्रोडाइट्स आहेत, म्हणजे हे बायसेक्शुअल ॲनिमल्स आहेत. अँड फ्यू आर डायोसियस. म्हणजे यातले काहीच फक्त डायोसिस आहेत. म्हणजेच याचं एक्झाम्पल आहे नेरिसचं की डायोसिस म्हणजे ह्याच्यातले सेक्सेस सेपरेट आहेत, बाकी सगळे अनेलिड्स हे हर्मॅफ्रोडाइट आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल लीच असू दे किंवा अर्थवर्म असू दे हे बायसेक्शुअल आहेत. म्हणजे एकाच शरीरामध्ये ह्याचे दोन्ही सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट असतात. तर विद्यार्थी मित्रांनो याचे अनेलिडाचे उदाहरणं आहेत नेरिस, त्यानंतर हिरुडिनारिया म्हणजे लीच आणि फेरेटिमा पोस्तुमा म्हणजेच अर्थवर्म.
आता यातीलच अर्थवर्म जो आहे त्यालाच आपण फ्रेंड ऑफ फार्मर असं आपण म्हणतो, म्हणजेच तो शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण त्याला ओळखतो. कारण तो माहिती आहे त्याची बोरोईंग हॅबिट आहे, त्यामुळे तो माती भुसभुशीत करतो, त्यामुळे हवेतला नायट्रोजन मातीमध्ये खोलपर्यंत रुजण्यासाठी मदत होते आणि नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये होऊन म्हणजेच हे काम सॉईल बॅक्टेरिया करतात रायझोबियम सारख्या, आणि त्यामुळं माती भुसभुशीत झाल्यामुळे नायट्रोजनचं फिक्सेशन होण्यासाठी त्याची मदत होते आणि यामुळं पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. आणि म्हणून याला गांडूळ म्हणजेच अर्थवर्मला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतो आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.